इतिहास पाहिला तर अनेक महान व्यक्तींनी क्षयरोगामुळे आपले प्राण गमावले, कारण त्यावेळेस या आजारावर कोणतेही प्रभावी उपचार नव्हते. पण आज आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या मदतीने हा आजार आता पूर्णपणे उपचार योग्य आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जागतिक क्षयरोग दिन साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने जाणून घेणार आहोत क्षयरोग म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि कसे आपण या आजारावर मात करू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या महत्त्वाच्या जागरूकतेचा भाग बना. तर क्षयरोग किंवा ट्युबरक्युलोसिस हा एक संसर्गजन्य आजार आहे जो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, पण कधीकधी टीबी शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करू शकतो. हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. टीबी मुख्यतः हवेच्या माध्यमातून पसरतो, म्हणजेच जेव्हा टीबी बाधित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो तेव्हा त्याचे बारीक थेंब हवेत मिसळतात आणि इतर लोकांनाही संसर्ग होऊ शकतो. अनेक वेळा सुरुवातीला काही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे रोगी स्वतःसह इतरांनाही धोका निर्माण करतो. टीबीची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. काही मुख्य लक्षणांमध्ये दीर्घकाळचा खोकला, साधारण 3 आठवड्यांपेक्षा जास्त, उत्सर्जनातील रक्त, सतत थकवा आणि कमजोरी, ताप आणि रात्री घाम येणे, तसेच वजन कमी होणे हे समाविष्ट आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला ही लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. टीबी हा आजार योग्य समजून आणि उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. टीबीसाठी 2 मुख्य उपचार आहेत: औषधोपचार आणि सपोर्टिव्ह काळजी. औषधोपचारात डॉट्स म्हणजेच डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ही खूप प्रभावी पद्धत आहे. यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे पाहतात की रोगी नियमितपणे आपली औषधे घेत आहेत की नाही. या औषधांचा कालावधी साधारणतः 6 ते 9 महिने असतो. औषधे वेळेवर घेतली नाहीत तर बॅक्टेरिया प्रतिकारशक्ती मिळवू शकतो आणि त्यामुळे टीबी अधिक गंभीर होऊ शकतो. सपोर्टिव्ह उपचारांमध्ये संतुलित आहार, चांगली झोप आणि पुरेशी विश्रांती खूप महत्त्वाची आहेत. प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स युक्त आहार टीबी विरोधात शरीराला लढण्यास मदत करतो. शरीराला बॅक्टेरियाशी सामना करण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते, त्यामुळे झोप, विश्रांती खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर धूम्रपान आणि मद्यपान टाळले पाहिजे, कारण हे टीबी अधिक गंभीर करू शकतात. टीबी प्रतिबंध करणे शक्य आहे आणि त्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे उपाय आहेत. लहान मुलांमध्ये BCG लस टीबी प्रतिबंधात मदत करते. घरात आणि कामाच्या जागी हवा चांगली फिरत राहावी याची काळजी घ्यावी, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. टीबी असलेल्या व्यक्तींना खोकताना तोंड झाकायला सांगणे खूप गरजेचे आहे. तसेच उच्च जोखमीच्या लोकांनी वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, जेणेकरून लक्षणे दिसताच उपचार सुरू करता येतील. टीबीबद्दल काही चुकीच्या समजुती आहेत. काही लोक म्हणतात की टीबी हा रोग बरा होत नाही, पण खरं तर योग्य औषधोपचार आणि काळजी घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, टीबी हा लाज वाटण्याचा विषय नाही. हा एक सामान्य आजार आहे, त्यामुळे आजार लपवण्यापेक्षा वेळेत उपचार घेणे खूप महत्त्वाचे ठरते. टीबी एक गंभीर आजार आहे, पण योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास आपण त्यावर विजय मिळवू शकतो. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि जागरूक राहा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.